राज्योत्सव म्हणून दर्जा लाभलेला यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा होतोय। खास करून पुणे आणि मुंबईमध्ये मानाच्या आणि प्रसिद्ध गणपतींची प्राणप्रतिष्ठा आज पहाटेपासून सुरू झाल्या असून भाविकांनीही दर्शनासाठी गर्दी केल्याचं दिसून येतंय। महाराष्ट्र शासनाने लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लंडनमधील मराठी लोकांना आता स्वतःचे सांस्कृतिक केंद्र मिळणार आहे। प्रसिद्ध लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा पहाटे 5 वाजता पार पडली असून त्यानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी राजाचे दर्शन खुले करण्यात आले। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर गोंदिया द्रुतगती मार्गाला मंजुरी देण्यात आली। यामुळे 90 मिनिटांपर्यंत प्रवासाचा वेळ कमी होणार आहे। उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात 11 महिला बचत गटांनी 17,000 पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्यात। मुंबईहून कोकणात जाण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग असा समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या रोरो सेवेची सुरुवात 1 सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली। उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल देताना एमपीएससी आयोगाने तृतीयपंथी उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खुली ठेवावी असे निर्देश दिले। हा निर्णय राज्यातील तृतीयपंथी समुदायांसाठी ऐतिहासिक विजय मानला जातोय। भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे। महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत तिने बल्गेरियाच्या कोलोयानाला पराभूत केले।